मनसेच्या विरोधामध्ये उत्तर भारतीयांच्या भावना तीव्र करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये चालला आहे। मुंबईचे जे अध्यक्ष आहेत आपले संदीप देशपांडे यांना देखील धमकी आल्याचं समजतंय, तर त्या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे? बघा, आता जे महाराष्ट्रामध्ये सर्व वातावरण आपण बघतो आहोत, सर्वांनी राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये मराठी भाषेचा वापर हा प्रत्येक आस्थापनेमध्ये व्हावा असा आग्रह धरला आणि हा आग्रह काही चुकीचा नाही। रिझर्व्ह बँकेने गाईडलाईन घालून दिल्या त्या पद्धतीनं तिथे व्यवहार व्हावे असं त्यांचं सरळ म्हणणं होतं, कायद्याला धरून म्हणणं होतं। 1956 साली भाषावर प्रांतरचना झाली, तर त्यावेळेला ते व्यवहार सुरळीत व्हावेत किंवा सांस्कृतिक ठेवा एकत्र व्हावा यासाठी 1956 साली भाषावर प्रांतरचना केली होती। मग प्रत्येक राज्याची जर भाषा तिथे ठरलेली असेल त्या भाषेमध्ये व्यवहार होणं हे स्वाभाविक आहे। आता हा सुनील शुक्ला सारखा माणूस आपल्या महाराष्ट्रामध्ये येतो, मोठा होतो आणि आज मराठीचा दुश्वास करतो। खरं तर हा मराठी जो अस्खलितपणे बोलणारा सुनील शुक्ला आहे हा पूर्वाश्रमीचा मनसेचा कार्यकर्ता आहे। मनसेच्या 1909च्या विधानसभेमध्ये यांनी मनसेचा प्रचार केलेला आहे। त्यावेळेला त्यांना मनसेची ध्येयधोरणं चालत होती किंवा ती तिला मान्य होती, परंतु आज कुणाला तरी हातातलं बावलं बनून राजसाहेबांना हिंदू विरोधी करण्याची भूमिका या सुनील शुक्लाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी होताना दिसत आहे। खरं तर उद्धव ठाकरे यांना हिंदू विरोधी ठरवून टाकायलाच आहे। आता सन्माननीय राजसाहेब ठाकरे हिंदू जननायक आहेत, तर त्यांना हिंदू विरोधी कसं ठरवायचं त्या सुनील शुक्लांच्या माध्यमातून किंवा असे लोक उभे करून त्या ठिकाणी हिंदू विरोधी ठरवण्याचा प्रयत्न करायचा। मला वाटतं काही पक्षांना किंवा काही शीर्ष नेतृत्वांना प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत आणि प्रादेशिक नेतृत्व संपवायचे आहे, याचाच हा एक भाग आहे। सुनील शुक्ला हा चिल्लर माणूस आहे, त्याला तर खरं उत्तर द्यायला इथं खरं आवश्यकता नाहीये, परंतु याच्या पाठीमागे कोण आहे? तो सुप्रीम कोर्टात जातो, त्या ठिकाणी वकील कोण देतं, त्या वकिलांचे पैसे कोण भरतं, या सगळ्या गोष्टींची तपासणी करणं आवश्यक आहे। हे मोठं षडयंत्र आहे। एका पक्षाच्या हिंदू वोट बँकेमध्ये त्याला कुणाला शेअर द्यायचा नाहीये म्हणून हा केलेला खटाटोप आहे, परंतु हा महाराष्ट्र ठाकरे कुटुंबाला मानणार आहे। त्यामुळे मराठी माणूस, हिंदू माणूस हा ठाकरेंपासून वेगळा होऊ शकत नाही किती प्रयत्न केले तरी। आणि हा सुनील शुक्ला सारखा माणूस सुप्रीम कोर्टात जातो मान्यता रद्द व्हावी म्हणून, आणि आम्ही कायद्याला धरून सांगतो की मराठीचा आग्रह धरला पाहिजे, मराठीचे व्यवहार व्हायला पाहिजेत, मराठी भाषा तुम्ही शिकली पाहिजे। राजसाहेबांचा आदर्श आहे सुनील शुक्लाने घेतला पाहिजे। कर्नाटकमध्ये जो मराठी बहुल जो भाग आहे त्या भागातल्या मराठी लोकांना सन्माननीय राजसाहेबांनी सांगितलंय की तिथल्या तुम्ही संस्कृतीशी एकरूप व्हा, तुम्ही तिथली कन्नड भाषा शिका आणि तिथली संस्कृती जपा, हे सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी सांगितलेलं आहे। मग जर का तुम्ही बाहेरून येता तर इथल्या संस्कृतीशी एकरूप व्हायला पाहिजे। मला वाटतं यांना या सगळ्या अशा वातावरणातनं निवडणुका जिंकायच्या आहेत, बिहारला आलेल्या निवडणुका जिंकायच्या आहेत, त्याच्यामागचं या सगळे हे कटकारस्थान असू शकतं। खरं तर अशा पद्धतीच्या भाषेवरती ठाम राहिल्यामुळे जर का मान्यता रद्द व्हायची असती तर आंध्रामधला डीएमके, एआयडीएमके, कर्नाटकामधली कन्नडीचा आग्रह धरणारे काँग्रेसचं सरकार असेल, भाजपचं सरकार असेल किंवा हिंदूचा पुकार करणारे भाजप असेल, या सगळ्याची मान्यता यापूर्वीच खरं रद्द व्हायला पाहिजे होती। परंतु या चुकीचा पायंडा पाडायचा सुप्रीम कोर्ट जे आहे ते सर्वांच्याच पिटिशन दाखल करून घेतं। तुम्हाला जर का दाद मागायची असेल तर निवडणूक आयोगाकडे मागायला पाहिजे आणि आमची घटना बघायला पाहिजे। आमच्या घटनेमध्ये मराठीसाठी आम्ही काम करणार अशा पद्धतीची आमची घटना आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी आपण अधोरेखित केल्या पाहिजेत। सुनील शुक्ला हे बावलं आहे आणि या बावल्याला हे लोक नाचवत आहेत, परंतु राजसाहेबांचं नेतृत्व हे हिंदूंसाठी लढणारं नेतृत्व आहे, मराठी माणसासाठी लढणारं नेतृत्व आहे। त्यामुळे अशा या सुनील शुक्लांसारख्या माणसाने ते कमी होणार नाही। सुनील शुक्लांनी आपण लक्षात असावं देणं की आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय आणि कुणावरती आपण बोलतोय। राजसाहेबांच्या घरावरती येण्याची भाषा त्यांनी करू नये। त्यांनी कुठं राहतो ते सांगावं, आम्ही तिथे येऊन त्याचा समाचार घेतो। त्यांना लक्षात असून दे, आपण इथे रोटी कमवायला आलेला आहात,
तुम्ही इथे सत्ताधारी होऊ शकत नाही. त्यामुळे त्याच्या या धमक्याला भीक घालत नाही. आणि आमच्या पक्षवाढीसाठी, मराठीसाठी, हिंदुत्वासाठी आम्हाला किती जरी धमक्या आल्या, किती जरी जीवावरचे प्रसंग पेटले, तरी आम्ही आमच्या ध्येयापासून कधी मागे हटणार नाही. आणि राजसाहेबांच्या पुढे आम्ही छातीचा कोट करून या ठिकाणी असू. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.